आणि बघा ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक झाली करण पवार जे भंडारलीवरनं आलेले आहेत खास ऋषी भोईरची मॅच बघण्यासाठी. आणि तर राजेश भोईर यांचे हे भाचे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक केली. वळूया मैदानाकडे. मॅच होती सुरू. दोन्ही टीम्सला देऊया आपण खूप खूप शुभेच्छा. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट शफलून खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. बॉलिंग मार्कवर विकीला आपण बघताय. स्ट्रायकिंग एंडला त्या ठिकाणी ओमकार. नॉन स्ट्राईकला आहेत सौरभ. तर जयगाव देव क्रिकेट संघ कोळेगाव बॅटिंग करतोय. ऑल लॉफ्ट केलाय. फिल्डर नाहीये तिथे. वाईड इज लॉंग वन फिल्डर आल्यात आणि काय झेल टिपलाय बघा. सुपर कॅच. क्षेत्ररक्षक नितेशने हा झेल टिपलाय आणि पहिला गडी बाद होतोय कोळेगाव संघाचा. वन डाऊनला विश्वास त्या ठिकाणी येतोय. पहिलाच गडी बाद झालाय. शून्यावरती कट करायचं होतं. चेंडू खाली राहिलाय. हवा तसा बाउन्स मिळाला नाही. स्क्वेअर कट करण्यासाठी थोडासा बाउन्स त्या ठिकाणी हवा होता पण फार जास्त उसळी मिळाली नाहीये. हा डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी. पहिले षटक हाताळत असताना आपण बघताय विकीला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी. 4 चेंडू ज्या पद्धतीने हाताळलेले आहेत. एकही धाव आली नाहीये. एक चेंडू मिडल झाला होता. ओमकारच्या बॅटवरती आला होता पण तो देखील नितेशने झेल टिपला. चर्चा करता दुसऱ्या बाजूने आपण बघतायत सौरभ. विश्वास आत्मविश्वासाने खेळावं लागेल कारण की सध्या 4 चेंडूमध्ये एकही धाव झाली नाहीये. रिव्हर्स खेळतात. फिल्डर आहे तिथे. शॉर्ट कव्हरला चेंडू थांबवलाही होता पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर पकडला असता तर इथून मात्र सुभाषची विकेट धोक्यात आली होती आणि विश्वासची. आणि अशा पद्धतीने आपण बघतायत की अकाउंट ओपन होतं कोळेगाव संघाचं. 5व्या चेंडूवरती सिंगल येते. खेळपट्टी सध्या तरी आपण जर बघितला तर गोलंदाजांना ती सहाय्य करताना दिसते. स्ट्राईकला सौरभ. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो त्या ठिकाणी झेल टिपलाय गलीमध्ये. दीपने आणखीन एक धक्का. षटक संपले. पहिलं धाव संख्या केवळ 1 आणि विकेट मात्र गमावलेले आहेत ते 2. म्हणजे धावांपेक्षा विकेट जास्त या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आणि काय जबरदस्त सुरुवात आपण बघतोय जय मसोबा क्रिकेट संघ मानेरीची. सकाळी काही खेळाडू उशीर आलेले. 9च खेळाडू होते पण आता बघा एक्स्ट्रा मध्ये 3 खेळाडू दिसत आहेत आम्हाला. पहिला सामना खेळत असताना मैदानावरती कोळेगाव आणि त्याचबरोबर मानेरे. कमबॅक करावं लागेल कोळेगावला. पहिले षटक जरी इकॉनॉमिक राहिलं तरी 4 ओव्हर अजूनही शेष आहेत. इथूनही हा संघ कमबॅक करू शकतो. आताच गावदेव क्रिकेट संघ कोळेगावची स्पर्धा संपन्न झाली. स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडांगणावरती स्वर्गीय सोमनाथ पाटील यांच्या आठवणी खातर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि अत्यंत सुंदर पद्धतीने ती स्पर्धा आयोजित करण्यात आली. अत्यंत सुंदर असं आयोजन. आणि तो संघ आपण बघतायत आज पहिला सामना खेळतो SK ट्रॉफी चषक मध्ये. SK पाटील चषक ही स्पर्धा फार जुनी आहे. 2 दिवसीय स्पर्धा आहे जरूर आहे पण फार मोठी जुनी परंपरा. आदरणीय सदाशिव काळू पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे सातत्याने करतोय. दरवर्षी करतोय. बैलगाडा शर्यतीतलं फार मोठं नाव आहे. आज यूट्यूब असल्या कारणाने अनेक बैलगाडा मालक
जे प्रसिद्ध नंदी तुम्हाला माहिती पडतात, पण तो काळ एस के पाटील यांनी गाजवला. ऋषीचा बॉल हवे, झेलची शक्यता, विश्वास देखील परततोय. प्रश्न आहे गरज होती का, कारण की ऑलरेडी 2 विकेट गमावले होते. हवेतून खेळण्याचा हा धोका पत्करला विश्वासने देखील. इथून विश्वासाला सार्थ अशी बॅटिंग केली नाही आणि तिसरा गडी बाद होतो कोळेगाव संघाचा अवघ्या 1 या धावसंख्येवरती. विश्वाच्या जागेवरती हरेश आलाय. 1 वरती विकेट, 3 गमावलेली आहे. खराब सुरुवात जयगाव देवखेड संघ कोळेगावची आणि जबरदस्त गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये झाली होती. आणि आता मात्र ऋषी पंच केला त्या ठिकाणी. थ्रू द कव्हर पॉइंट येतो पहिला चौकार कोळेगाव संघासाठी. ऑन साइडला टर्न करतात, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चेंडूला थांबवलंय, केवळ 1 धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकावरती फक्त आपण एकूण झालेली ती म्हणजे 6. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती. लाईव्ह टेलिकास्ट सूर्यवंश MTC या वाहिनीवरती. अत्यंत सुंदर अशी वाहिनी आणि भरपूर सुंदर पद्धतीने कव्हरेज करतायत आणि त्यांचे हे वैशिष्ट्य राहिले. रोशन फराड त्याचबरोबर सागर फराड यांची वाहिनी. लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल, पहिला वाईड या ठिकाणी येतोय. वाईडच्या आधाराने 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झालेली ती 7 धावा. कमबॅक करावं लागेल, एक पार्टनरशिपची गरज आहे इथे. खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं आहे आणि सिंगल डबल्स थोडस मेरिट वरती खेळले, थोडस कॉन्फिडन्स येईल. लॉंग ऑफ ला फिल्डर नाही आहेत. चेंडू येतोय लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर, चौकार. जरूर 3 गमावलेले आहेत, पण एक पार्टनरशिप जर झाली तर एक चांगली धावसंख्या उभी करता येईल. पायातला चेंडू ड्राईव्ह करतात, फिल्डर त्या ठिकाणी आहेत, फार वेगाने येतं नितेश. गुड फिल्डिंग. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली ती म्हणजे 12 धावा. चांगलं कमबॅक, चांगलं कमबॅक. 1 वरती 2 विकेट होते आणि त्यानंतर बघा तिसरा विकेटही लवकर गमावला होता. 10 धावांची पार्टनरशिप आपण बघतोय. खेचलाय गॅप मध्ये, फिल्डर आहे त्या ठिकाणी, पण नितेश मांडरे म्हटलं की तेजस जे ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनलचे फाउंडर आहेत, त्याचबरोबर आमचे अत्यंत जवळचे मित्र जे कल्याण डोंबिवली कॉमेंटेटर असोसिएशन मध्ये सदस्य म्हणून जे काम करतायत, राहुल भोईर यांचा हा संघ. 2 षटकर अंतर. धावसंख्या धावफलकावरती 14. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 1 होती, या ओव्हरमध्ये 13 आलेले आहेत. धावांची गती 7.00. आणि बघूया पुढच्या 3 ओव्हरमध्ये कोळेगाव संघ कुठपर्यंत मजल मारतोय.
दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप झाली. ही पार्टनरशिप 12 धावांची आपण बघतोय, कारण 2 वरती तब्बल 3 विकेट गमावले होते. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा विकीला आणलेले. सेकंड स्पेल मध्ये विकी येतोय, ज्याने सगळ्यात चांगली बॉलिंग केली. या 2 षटकांच्या कंपॅरिझन मध्ये आपण बघितलं, पॉवर प्ले षटकात त्याने केवळ 1 धाव खर्च केली होती आणि 2 विकेटही प्राप्त केले होते. तो विकी जर्सी क्रमांक 22, नवीन टी शर्ट आपण बघतायत. एक सुंदर कलर कॉम्बिनेशन. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत कोळेगावचाही डार्क येल्लो आणि डार्क ब्ल्यू असं कॉम्बिनेशन. या दरम्यान 1 धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 15 धावा आपण बघतोय. दरम्यान अजय पाटील यांचं आगमन झालेले. जर्मन क्रिकेट संघ बेतवडे आयोजित एस के पाटील चषक 2026 दिवस, दुसरा अंतिम दिवस, निकालाचा दिवस. हो, चांगला चेंडू या ठिकाणी खाली राहिलाय. पाऊस फार जास्त दिसत नाही आपल्याला. बघूया, सकाळचं सत्र आहे कदाचित, त्यामुळे हा बाउन्स तितका दिसत नाहीये. आणि जशी जशी खेळपट्टी ठणक होईल, ऊन वाढेल, तेव्हा तो बाउन्स बघायला मिळेल का. स्ट्राईकला रेश, बॉलिंग मार्क होता तयार. त्या ठिकाणी आपण बघतोय विकी लेफ्ट आर्म वरती विकेट. ओहो, अपील यशांच्या मागे गॉड बँडचं हलकं अपील प्रवीण त्या ठिकाणी करताय. तर वाईटची दाद मागतात त्या ठिकाणी. पण बघूया, प्रमुख पंच प्रसाद सहस्त्रबुद्धे रमाकांत पवार सरांना जाऊन भेटतात आणि काहीतरी प्रश्न आहे त्या ठिकाणी. बघूया निर्णय काय येतोय. अरेच्या मध्ये हा चेंडू वाईड आहे असं त्याला वाटतंय, पण अंपायरने कुठलाही सिग्नल दिला नाही. एक कन्फ्युजन होते दूर करण्यासाठी डॉट बॉल. टी शर्टला ब्रश झाला असं अंपायरचं म्हणणं आहे आणि त्यामुळे हा फेअर बॉल अंपायर सांगतायत. स्क्वेअरच्या पंचांशी चर्चा केल्यानंतर रमाकांत पवार सरांनी सांगितले की टी शर्टला हलकासा ब्रश झालाय आणि त्यामुळे हा फेअर बॉल, डॉट बॉल. ओ, गलीमध्ये चेंडू गेला. या ठिकाणी आपण बघताय चांगलं क्षेत्ररक्षण. आय थिंक चेंडू त्या ठिकाणी लागलेला आहे शरीराला. पायाला दुखापत झालेली आहे. रिलीज स्प्रे असेल तर घेऊन जा लवकरात मैदानावरती आणि पाणी घेऊन जा. तर रन्स 15 आहेत. थोडासा सामना थांबलाय कारण की हरेशला ही दुखापत झालेली आहे. या दरम्यान पाणी घेऊन जा. 3 ओव्हर नंतर आपण ड्रिंक्स ब्रेक करणारच आहेत. तर गाडी घेऊन जा. कदाचित त्यांना चालता येत नसेल किंवा बाहेर यायचं असेल तर गाडी जरूर लागेल. पाय बहुतेक त्यांचा मुरगळला त्या ठिकाणी, ट्विस्ट झालाय. त्यामुळे थोडेसे खाली बसले होते पण पुन्हा उभे राहिलेले आहेत. चला हरेश तयार. पुन्हा एकदा मॅच सुरू होते. विकी तयार. त्या ठिकाणी आपण बघतायत धोकाबाज झाल्यानंतर सगळे मानरीचे खेळाडूही चौकशी करत होते. मैदानावरती जरूर आपण एकमेकांच्या विरोधात खेळतो पण कुठेतरी ती खेळाडू वृत्ती तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ती माणुसकी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. लेफ्ट आर्मवरती विकेट.
लॉफ्ट केलाय, गेलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर, येतोय हा षटकार. पहिला षटकार हरीशच्या बॅट मधून येतोय, धावसंख्येला मिळते गती, धावसंख्या जाऊन पोहोचले 21च्या घरामध्ये. चांगलं कमबॅक, ही पार्टनरशिप कुठेतरी संघाला एक सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाईल. कारण पहिले षटक इतकं इकॉनॉमिकल राहिलं की पुन्हा तिथून कमबॅक करणं फार कठीण होतं. ऑन साइडला अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय मिड विकेट झोन मध्ये, फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगलं क्षेत्ररक्षक नितेशने इम्प्रेस केलंय. 3 ओव्हर आणि धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे ती आपण बघतोय एकूण 22 धावा. षटक क्रमांक 30 संपन्न झाले, 7.33 धावांची गती आपण बघतोय. विकेट एकूण गमावलेले 3 आणि 3 विकेट जर आपण बघितले तर 1 या धावसंख्येवरती 3 विकेट होते. आणि इथून आपण बघतोय की पुढे आता 23 धावा, 22 धावा धावफलकावरती आणि चौथ्या विकेटसाठी पार्टनरशिप 21 धावांची झालेली आहे. पाणी हवंय, पाणी घेऊन जा. 12th मॅनने पाणी घेऊन जायचं. आनंतर काय गोलंदाजी त्यांनी केली. त्याचबरोबर शिवम गोंधळीलाही हातावरती फार जोराने चेंडू लागला होता नावायच्या, त्यानेही तिथे जबरदस्त परफॉर्मन्स दिला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारला. बघूया हरीश तशाच प्रकारचा परफॉर्मन्स देतोय का या मॅच मध्ये. 3 ओव्हर नंतर 22 धावा आहे. स्पर्धा आपण बघतायत एस के पाटील चषक 2026 दिवस दुसरा निर्णायक दिवस आहे. यानंतर संदप वर्सेस आदर्श क्रिकेट संघ पडले मध्ये मॅच होणार आहे. पाटील 11 संदप आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर असणारे आदर्श 11 क्रिकेट संघ पडले. दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं, वेळ जास्त घेऊ नका प्लीज. यातून जो विनर असेल तर पुढच्या सामन्यातल्या विनरमध्ये ती मॅच होईल, कारण सेकंड राऊंड आपण लगेचच कव्हर करणार आहोत. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात गावदेवी गिरिजामाता जुनडोंबरी वर्सेस ओमसाई आगासन. चौथ्या सामन्यात जय दुर्गा माता क्रिकेट संघ खाटी वर्सेस श्री गणेश क्रिकेट संघ दिवामध्ये होईल मॅच. काल दिवा संघालाही ड्रॉच्या आधारे बाय मिळालेली आहे मकर संक्रांत चषक मध्ये आणि महत्वाच्या लढती तिथेही सुरू झालेली आहेत. संदपाने पडले, दोन्ही संघ नायकांनी या ठिकाणी यायचे लवकरात लवकर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. आणि या दरम्यान बघा 2 धावा येत आहेत. तर चेंडू हातामध्ये ठेवला काही सेकंद आणि त्यामुळे लगेच दुसऱ्या धावेसाठी तो प्रयत्न झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली ती 24. बॉलिंग मार्कवर हरीशला आणलेले. हरीश तयार, स्टार्किंग इनला बॅटर हरीश. खाली राहिला चेंडू, संपर्क नाहीये. हे आपण पहिल्या ओव्हर पासून बघतोय की चेंडू पडल्यानंतर बऱ्याच ऑफ स्टंप वरती तो खाली राहतोय आणि त्यामध्ये अडचण येते. चेंडू मिडल करत असताना उसळणारा चेंडू, खाली राहणारा चेंडू फलंदाजांना नेहमीच संभ्रमात टाकत असतो आणि इथे तेच घडतंय मैदानावरती. बॅटची झेलची शक्यता आणि एक सोपा झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय त्या ठिकाणी हरीश. आणि ही पार्टनरशिप चौथ्या विकेटसाठी चांगली झाली होती. ती पार्टनरशिप जर आपण बघितलं तर 23 धावांची आणि ही पार्टनरशिप इथे ब्रेक होते आणि मैदानावरती आज चौथा धक्का लागतोय गावदेव क्रिकेट संघ कोळेगावला.
नक्कीच बाप्पा येत आहेत. माघमाई गणेशोत्सव 22 तारखेला आहे आणि माघमाई गणपती भरपूर वाढलेले आहेत. का तर पूर्वी फार कमी गणपती माघमाई आणायचे लोक, पण आता भरपूर त्याची संख्या वाढलेली आहे. हो आल्या आल्यास तिलाय तडाका स्क्वेअर लेगच्या दिशेने घणाघाती प्रार चेंडू सीमा पार येतोय षटकार. तीस धावा झाल्यात या षटकाराने. भूषण आलाय आणि आल्या आल्यास इथून मात्र काय जबरदस्त पूलचा हा फटका सादर केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रचंड टॅलेंटेड क्रिकेटर आहे. विश्वास, हरेश ही संपूर्ण टीम हे भरपूर यंगस्टर जे सातत्याने दर्जेदार कामगिरी करतायत. या मॅचमध्ये थोडासा प्रेशर जरूर आहे कारण की सुरुवातीला धावा आल्या नाही, पण चौथ्या ओव्हरमध्ये आपण बघतो 30 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूमध्ये 8 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. एक विकेटही प्राप्त झाली हरेशची. पण दुसऱ्या बाजूला आपण बघतोय पराग. तर माताडी गावचे आदरणीय उमेश पाटील, एक लेजंड क्रिकेटर उमेश पाटील, आपण यायचं या ठिकाणी. स्वागत आहे आपलं. एक पुरस्कर्ते म्हणून देखील ओळख आहे त्यांची. ड्राईव्ह केलाय, हवेतून खेळतायत, कव्हरच्या दिशेने फिल्डर धावतायत. या दरम्यान 2 धावा अगदी सहजतेने मिळत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे ती 32 धावा. उमेश पाटील मातर्डी गावचे या आपण आपलं स्वागत आहे. SK पाटील चषक 2026 मध्ये जे हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित ही स्पर्धा आपण बघताय. दरवर्षी ही स्पर्धा आपण 4-5 जानेवारीला आयोजित करतो. विनोदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी केले जातं. यंदा मैदान उपलब्ध नसल्या कारणाने आपल्याला ही तारीख तर बदलावी लागली. धावसंख्या 33 धावफलकावरती. संदर्भ संघ या ठिकाणी दाखल झालेले आहे. स्वागत आहे संपूर्ण टीमचं. पण पडलेचे खेळाडू या ठिकाणी आले असतील तर आपण देखील या. टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची नोंद प्रत्येक टीमने करून घ्यायची, कारण 4 षटक संपल्यानंतर धावसंख्या आपण बघतोय 33 आणि आता 5वं षटक प्रारंभ होईल. वेळ जास्त घेऊ नका. टीम मानेरे प्लीज. बघा आम्ही घाई का करतोय लक्षात असू द्या. आचारसंहिता 5 नंतर सुरू आहे, त्याच्या आधी आम्हाला मॅच 8 मॅच कव्हर करायचे आहेत. प्लीज कॉपरेट करा. उगाच कायद्याचं उल्लंघन केलं तर आयोजकांना कुठेतरी तो भुर्दंड सोसावा लागेल. त्यामुळे इलेक्शन 15 तारखेला आहे आणि 5 नंतर आचारसंहिता लागू होईल याची सगळ्या टीमने नोंद करून घ्या. मित्रांनो सहकार्य करा. उगाच कुठल्याही प्रकारचा भूदंड आयोजकांना लागू नये यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. उमेश पाटील यांचं आगमन झालंय. अजय या ठिकाणी आहेत, धीरज या ठिकाणी आहेत. आमचे स्कोरर आमच्या बाजूला उजव्या बाजूला आहेत समीर, ते खूप चांगले क्रिकेटर देखील आहे आणि सध्या खूप चांगली स्कोरिंगही करतायत. तर अखेर तर षटक घेऊन येत आहेत बॉलिंग मार्कवर विवेक, एक यंगस्टरला आपण बघताय विवेकला. ऑन साइडला स्क्वेअर लेगला मगाशी फुल, आता मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह गेला चेंडू सीमा पार. बघूया धावा किती मिळतात. अंपायर विचारतायत तिथे, क्षेत्ररक्षकाला विचारतात काही. बघूया बाहेर गेला हा षटकार. वॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले बघा. ओम साई MTC वरती NTC माफ करा करेक्शन करतोय. तर NTC आहे मित्रांनो, नॅशनल टेनिस क्रिकेट, एक नवीन चॅनल जे लॉन्च झालेलं आहे आणि जरूर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. नवीन चॅनल आहे आणि एखाद्या चॅनलची श्रीमंती काय असते तर त्याचे सबस्क्रायबर किती आहे त्यावरनं ती श्रीमंती ठरते. आणि सबस्क्राईब करायला कुठे पैसे लागतात. आपल्या मुलांना मोटिवेट करा, त्यांना कुठेतरी प्रगती करण्यासाठी जरूर तुम्ही हातभार लावा
आणि NTC भरपूर स्पर्धा कव्हर करेल भविष्यातही, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणखीन एक फटका खेळायचा तो ऑन साईडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. दुसऱ्या धावेसाठी हो ना अखेर हा धोका पत्करलाय भूषणने आणि भूषणने स्ट्राईकही घेतलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 41. काय कमबॅक आहे बघा, कुठे एक वरती 3 विकेट होते आणि तिथून जी झेप घेतली आहे, कौतुक करायला पाहिजे गावदेव क्रिकेट संघ कोळेगावचं. वाटलं होतं की आता संघ तीच बनवतोय की काय, की होणार की नाही, ऑल आउट होतं की काय, पण काय कमबॅक आहे. भूषणने जबरदस्त जिगरबाजी दाखवली. त्याआधी हरेशने थोडासा हातभार लावला या इनिंग मध्ये आणि या दरम्यान चेंडू लॉंग लेगच्या दिशेने जातोय. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 43 आणि 3 चेंडू अजूनही शेष आहेत. 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. भूषण चांगली बॅटिंग करतोय. हरेशने एकूण योगदान जर पाहिलं तर हरेशने धावा केल्या होत्या. मगाशी आपण बघितलं हरेशने 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीने तब्बल 15 धावा केल्या होत्या, 16 धावा. आणि इथे मात्र आता भूषण खूप चांगली बॅटिंग करतोय. 19 नॉट आउट. हा चेंडू कव्हरच्या दिशेने फील्ड त्या ठिकाणी आहेत. संघनायक प्रवीण जोशी. या दरम्यान 2 धावा येत आहेत आणि 2 ने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 45 धावा. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. एक चांगली टोटल इथे उभी करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉलिंग चांगली आहे कोळेगावकडे, ते गेली त्यामुळे एक चांगली मॅच होऊ शकते. टॉस जिंकून सकाळच्या सत्रात प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत योग्य सिद्ध झालेला आहे. हो, या चेंडू हवेत आहे आणि सुंदर झेल संघ नायकाने टिपलेला आहे. आणि बघूया नो साठी अंपायर इकडे ते दाद मागतायत, तर अंपायरने रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग रिव्ह्यू आहे, तर आपण चेक करूया कमरेच्या वर आहे की खाली आहे. बघूया हाय फुल टॉस आहे की डीपिंग फुल टॉस आहे. खाली आहे, फेअर बॉल आहे. थर्ड अंपायरने हा निर्णय या ठिकाणी दिलेला आहे आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होत आहेत. भूषणच्या खेळीचा अंतर. दुसऱ्या बाजूला पराग मात्र अजूनही नॉट आउट आहे, पण परागला या इनिंग मध्ये बराच वेळ झाला पण जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये. 3 चेंडू मध्ये त्याने 6 धावा केल्या, त्यामध्ये 1 चौकार सामील आणि 21 धावांची खेळी भूषण पाटीलने साकारलेली आहे आणि चांगली खेळी होती. टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवले, पण 1 चेंडू अजूनही शेष आहे. 45 वरती लागलेला आहे धक्का आपण बघतोय तो म्हणजे मैदानावरती 5 गडी बाद झालेले आहेत. न्यू बॅटर मैदानावरती बंटी येत आहेत. बघूया बंटीकडे एक क्षमता आहे, पण 1च चेंडू शेष आहे आणि त्या 1 चेंडूवरती तो प्रयत्न करेल एखादा चौकार एखादा षटकार कसा येईल. तर दुसऱ्या बाजूला विवेक प्रयत्न करेल की अखेरचा चेंडू कुठल्याही प्रकारे मोठा फटका जाणार नाही. सिंगल डबल्स डॉट काही आला तरी चालेल विकेट, पण चौकार षटकार नको. ओ रिवर्स आल्या आपल्या स्टाईल मध्ये खेळतायत आणि बंटी नेहमीचे फटके सातत्याने आपण खेळताना बघितलेले आहे. पहिलाच बॉल स्विच हिट. या 4 धावा. धावसंख्या धावफलकावरती 49 आणि 50 धावांची गरज आहे जय म्हसोबा क्रिकेट संघ मानेलीला विजयासाठी. या टॉस साठी या संदप आणि पडलेगाव. आदरणीय उमेश पाटील मातोडी गावचे लेजंड क्रिकेटर, एक पुरस्कार म्हणून ओळख आहे. सोनू मोनू 11 या नावाने अनेकदा आपण अनेक संघ खेळताना बघत असतो. त्याचे पुरस्कार ते उमेश पाटील असतात. या वैभव एका बाजूला 2 वैभव आहेत एकमेकांच्या समोर. क्या बात आहे. योग जुळून आला, दोघांची रास सारखी आहे, पण आज कुणाच्या बाजूने नशीब साथ देणार इतर येणाऱ्या वेळेस सांगेल. प्रथमेश पाटील यांचे आगमन झाले. स्वागत आहे प्रथमेश आपलं. संदप वर्सेस पडलेगाव. टॉस आदर्श इलेव्हन क्रिकेट संघ पडलेगावने जिंकलेले. फिल्डिंग ते करणार आहेत आणि संदप संघाला करायची बॅटिंग. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. एक चांगली मॅच यानंतर आपल्या भेटीसाठी येणार आहे. सध्या सामना सुरू आहे. जे प्रेक्षक आताच मैदानावरती आल्यात किंवा ज्या प्रेक्षकांनी आताच यूट्यूब ऑन केलं, NTC या वाहिनीवरती जे आमच्यासोबत जोडले गेले आहेत, नॅशनल टेनिस क्रिकेट या चॅनलवरती सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. जे नवीन आहेत या चॅनलवरती त्यांनी चॅनल सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो.
कुठल्याही चॅनेलला खरं तर ते प्रमोशन करण्याचं आम्ही काम करत नाही. प्रत्येक चॅनेलबद्दल आम्ही नेहमी म्हणत असतो की प्लीज आपल्या तरुणांना सपोर्ट करा, चॅनेल सबस्क्राईब करा, जेणेकरून NTC जेव्हा जेव्हा एखादी स्पर्धा कव्हर करेल, एखादा इव्हेंट कव्हर करेल, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. संदीपला करायचे बॅटिंग. चला फिल्डिंग लावून घ्या आणि अंपायर आपण देखील जाऊन मैदानाचा ताबा लगेच घ्यायचा आहे. 5च्या आत मॅच संपवायचे मित्रांनो. प्लीज कॉपरेट करा. आचारसंहिता लागू होईल 5 नंतर. इलेक्शन 15 तारखेला, त्यामुळे प्लीज तर बॅट्समन लवकरात लवकर मैदानामध्ये उतरायचे आहे. आणि जशी मॅच सुरू होईल, दुसरं सत्र सुरू होईल, या ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जो आवाज सातत्याने कित्येक वर्षापासून आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून ऐकतोय, ज्या आवाजाने अनेक स्पर्धा दुमदुमल्या, ज्या आवाजाने अनेकांना मंत्रमुग्ध केले, असे गारुली गावचे अत्यंत प्रतिभा संपन्न समालोचक रोशन संते यांचा ऐकूया आवाज आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. चला सामना आपण सुरू करायचा आहे. विनंती असेल दोन्ही संघांना 50 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. बघा 5च्या अगोदर सर्व सामने नक्कीच जो अंतिम सामना देखील आहे तो देखील आपल्याला 5च्या आधी कव्हर करायचा आहे. त्यामुळे विनंती असेल जे 8 संघ आहेत त्या 8 संघांना की आपण सहकार्य करायचं आहे. या मॅच मध्ये 50 धावांचं लक्ष्य आहे. बघा तिसरा सामना जो होईल तो विनर होणार आहे. त्यामुळे यातून जो संघ जिंकेल आणि पुढील सामना संदप आणि पडलेगाव मधून जो संघ जिंकेल तो संघ तिसरा सामना खेळणार आहे. 50 धाव बनवायचे आहेत. गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे. खऱ्या अर्थाने स्क्वेअर लेग असेल, फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू आला डॉट बॉल. 50 धावा डिफेंड करायच्या आहेत कोळेगाव या संघाला. विश्वास यांचा हा संघ आहे. कोळेगाव संघ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती आपल्याला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि स्वर्गीय SK पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय. सलग चालाय हा दुसरा. एक धाव झाली आहे चेंडूवरती. धावसंख्या आहे 1. झेलची शक्यता होती. शॉट फाईन लेगला हा झेल सोडला जातोय. सलामीची जोडी हरेश आणि प्रवीण ही जोडी आहे आणि गोलंदाज दक्ष या पहिल्या षटकामध्ये. 50 धावांचं लक्ष्य या सामन्यामध्ये आहे. प्रति षटकामागे 10.00च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली आहे. सॉफ्ट हँडने खेळत आहेत. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात राहिली आहे गोलंदाज दक्षची, कारण की दक्षला माहिती आहे 50 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि पहिली 2 षटकं जी पॉवर प्लेची आहेत त्यामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल आणि ती गोलंदाजी करतोय दक्ष. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत. शॉट मिडविकेटला. त्याच्यावरती नक्कीच 1 धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये.
जय मसोबा मानेरे या संघाने तेजस भोईर, राहुल भोईर आमचे समालोचक मित्र आहेत, त्यांचा हा संघ. ड्राईव्ह करतायत, मिड ऑफला फिल्डर आहेत भूषण. क्या बात आहे, चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट होत नाहीये. मिळते एक धावे चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 4 धावा धावफलकावरती. हरेश भोईर आणि प्रवीण ही जोडी आहे. सुरुवात थोडीशी सावध केली आहे, कारण की त्यांना माहिती आहे 50 धावा बनवायच्या आहेत. कोणताही धोका ते पत्करत नाहीयेत, कारण की दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित एस के पाटील चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. अपील करतायत, अपील फेटाळली आणि सीमारेषेच्या बाहेर हा येतोय लेग बाईटचा चौकार. नशिबाचे आज 4 धाव मिळतील मानेरे संघाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. एकाच एंडने स्पर्धा आहे, त्यामुळे प्रत्येक षटकानंतर एकत्र येऊ नका ही विनंती असेल. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये एस के पाटील चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा अंतिम दिवस, कालचा दिवस गाजवला जगदंबा वाकलन बी या संघाने. तो संघ दाखल झाला अंतिम फेरीमध्ये. बघा, आज 8 सामने 5च्या आत आम्हाला कव्हर करायचे आहेत. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने खूप मोठं योगदान आहे. कार्यसम्राट, समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे काशीनाथ दादा पाटील. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो इन लहान चेंडू लागतोय, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 9 धावा धावफलकावरती. संत आणि सावध सुरुवात केली या मॅच मध्ये जय मसोबा मानेरे या संघाने आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. कोळेगाव संघाची गोलंदाजी स्ट्रेंथ आहे, अनेक सामने जिंकलेले आहेत. फुल टॉस, त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय प्रवीणच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 19 धावा. पडलेगाव संघ इन ऍक्शन मध्ये असेल या पुढच्या मॅच मध्ये. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव या संघाने. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे, फायदा घेऊ शकला नाहीये. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग.
धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 19. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. एस के पाटील चषक 2026. नवीन वर्षामध्ये नवीन संकल्पना. ऑन साइड ऑफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत आणि सुभाषने झेल पकडला होता. त्यानंतर त्याला वाटलं की मी सीमारेषेच्या बाहेर जाईन, त्यामुळे आतमध्ये चेंडूवर ढकललेला आहे. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 21. सुभाष गोटे होते डीप मध्ये लॉंग ऑनला. झेल तर पकडला होता, परंतु त्याला वाटलं की मी सीमारेषेच्या बाहेर जाईन, त्यामुळे चेंडूला आतमध्ये ढकललेला आहे. मिळतील चेंडूवरती धावा एकूण 2. धावसंख्या आपण पाहू शकाल 21. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 22 धावा. धावसंख्या 22 आहे. ओव्हर द विकेटने भूषण. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. खराब गोलंदाजी. दिशेपासून भरकटतायत. दिशाहीन गोलंदाजी नक्कीच करतायत गोलंदाज भूषण आणि पंचांनी दंडित केलेला आहे. बॅक टू बॅक येत आहेत हे 2 चेंडू वाईड. धावसंख्या 23. 27 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. जय मसोबा मानेरे या संघाला. ऑन साइडला स्लॉक स्वीप. गॅप मधून चेंडू चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 18 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 23 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल केली, कारण की 27 धावांची पार्टनरशिप बनवली आहे पहिल्या विकेटसाठी. तिसरा सामना हा विनर होणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जी आधी सूचना मी केली होती. दक्ष येत आहेत सेकंड स्पेल मध्ये. लॉफ करतायत. पाठवलाय लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर. मानेरे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. मॅच पहिल्या चेंडूवरती स्वागत केले दक्षचं. या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रचंड ताकद आहे हरीश भोईर यांच्या मनगटामध्ये. या सीझन मध्ये सोनारपाडा चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक मिळवली होती याच हरीश भोईरने. आणि यस क्लीन बोल्ड. फलंदाज झाल्या बाद. विकेटचं बदन. हरीश भोईर बॅक टू द पवेलियन.
आशिष येत आहेत नवीन फलंदाज. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, त्यानंतर सलग 3 चेंडू डॉट टाकलेत, त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली आहे हरेश यांची. धावसंख्या 33 आहे. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 14 चेंडू शिल्लक. ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चला डीप मध्ये, वाईडिश लॉंगॉनला क्षेत्रक्षक घेत आहेत. 2-2 फिल्डर आले होते, घाई केली आहे सौरभ पाटीलने. बॅकअप येत नाहीये तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती. एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 36 धावा. 13 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. जवळजवळ रनबॉल इक्वेशन आलेलं आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा नक्कीच लेग बाईचा येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा या मॅच मध्ये 13. जरा विनंती असेल 12 मॅनला की आपण पाणी घेऊन जायचं आहे. 12 चेंडू 13ची गरज या मॅच मध्ये आहे. बेतवडे गावातील, म्हातार्डी गावातील, दातिवली गावातील, आगासन गावातील, त्यानंतर संदप गाव असेल, मानेरे गाव असेल आणि कोळेगाव असेल आणि पडले गावातील कोणी मान्यवर जर इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं SK पाटील चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सौरभ पाटील येत आहेत या 4थ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 38. रनबॉल इक्वेशन आहे. 12 चेंडू आणि 12ची गरज आहे मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. जय मसोबा मानेरे या संघाला आय थिंक आक्षेप घेतलेला आहे शैलीवरती सौरभ पाटील यांच्या. चला तिसरे पंच आपण जा. थर्ड अंपायर चला तानाजी पाटील जातील आमचे तिसरे पंच. बारा चेंडू 12ची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फील्डर डाऊन दी बॉल. सुभाषने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन. प्रवीण बॅक टू द पवेलियन.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी सौरभ पाटील करतायत या चौथ्या षटकामध्ये, कारण की हे षटक फार महत्वाचं आहे. जर या षटकामध्ये कमी धावा आल्या तर नक्कीच वापसी होईल कोळेगाव टीमची, आणि जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर सामना फिनिश होईल. ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चालला लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. खराब फिल्डिंग. 2 पायांच्या मधून चेंडू निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. सो मच या चुका टाळाव्या लागतील कोळेगाव टीमला. धावसंख्या आहे 42. अपील करतायत. LBW ची अपील फेटाळली पंचांनी. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय आणि 1 रन शॉट आहे, त्यामुळे 1च धाव असेल या चेंडूवरती. धावसंख्या 43. 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी चांगली होती परंतु फिल्डर साथ देत नाहीयेत सौरभ पाटीलला. रामदास पाटील साहेबांचे ते आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या SK पाटील चषकामध्ये. क्या बात आहे. स्लॉक स्वीप. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय आणि या सामन्याचं समीकरण आता मात्र सोपं झालेलं आहे. जय मसोबा मानेरे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे जय मसोबा मानेरे या संघाने. सात चेंडू 3 ची गरज. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सोडलेला आहे. तिसरा झेल सोडला या इनिंग मध्ये. एकदम मिळत्या चेंडूवरती आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 48. 6 चेंडू शिल्लक. 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जय मसोबा मानेरे या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आदरणीय संदीप भोईर आणि भूषण भोईर यांचे ते आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. विनंती असेल दोन्ही मान्यवरांना की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या SK पाटील चषकामध्ये. 6 चेंडू शिल्लक आहेत. 2 ची गरज. सुभाष येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. या अंतिम षटकामध्ये एक फिरकी आक्रमण आहे. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता सुभाष मध्ये आहे. एक धाव बनवली तरी संघ जिंकू शकेल जय मसोबा मानेरे संघ. सुभाष ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. त्याच्यावरती मिळते 1 धाव. स्कोर लेवल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. खऱ्या अर्थाने या सीझन मध्ये कल्याण डोंबिवली ग्रामीण मध्ये हा कारनामा केला होता सोनारपाडा टीमने. आदर्श चषकामध्ये पडलीगावच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू आणि 2 धावा डिफेंड झाल्या होत्या. ओमसाई आगरकर या टीमने दहिसर सारख्या संघाला 3 चेंडू 1 धाव बनवून दिली नव्हती. हा इतिहास आहे. आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय मसोबा मानेरे या संघाने. अभिनंदन जय मसोबा मानेरे या संघाचं SK पाटील चषकामधील हा पहिला विजय मिळवलेला आहे मानेरे या संघाने. हार्ड लक कोळेगाव संघ. दोन्ही संघाने विनंती असेल लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. विकी जोशी आहेत मॅन ऑफ द मॅच.